नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला आता हरित लवादाने स्थगिती दिली आणि ज्यांच्यामुळे या तपोवनमधील वृक्षतोडीला स्थगिती मिळाली, ज्यांनी या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, हरित लवादाने नक्की काय निर्णय दिलाय हे सर्व जाणून घेणार आहोत. ज्यांनी याचिका दाखल केली ते ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय हा म्हणावा लागेल. सर्व पर्यावरण प्रेमींचं लक्ष या निर्णयाकडे लागून राहिलं होतं, कारण शेकडो झाडांवरती कुऱ्हाड चालवली जाणार होती. कोर्टाने नक्की काय म्हटले होते आणि कशा प्रकारे तुम्ही याबाबत लढा दिला? सगळ्यात महत्त्वाचं तर हा निर्णय म्हणता येणार नाही, हा एक अंतरिम आदेश आहे आणि या आदेशामध्ये हरित लवादानं आत्ता तरी तूर्त नाशिक महानगरपालिकेला कुठलंही झाड तोडण्यापासून थांबवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करत असताना नाशिक महानगरपालिका कुठेतरी बेकायदेशीरपणे वागते आहे. नोटीसमध्ये झाडांची संख्या लिहित नाही, कुठल्या प्रकारची, कुठल्या जातीची, किती वर्ष जुनी झाडं आहेत याच्याबद्दलची माहिती देत नाही. हे जे प्रकार चालू आहे, हा जो एक सत्तेचा इन वे प्रशासनाचा घोळ चालू आहे तिथे. आणि जे रायपेरियन बफर झोन आहे, जे ग्रीन झोन आहे नदीचं, त्याच्यामधली झाडं तोडण्याचं आणि तिथे एक्झिबिशन सेंटर करण्याचं काय औचित्य आहे आणि त्याच्यासाठी काय अभ्यास केलाय? तिथे मागच्या 5 वर्षातला ट्री सेन्सस तुम्ही बघितलाय का? काय झाडं होती, काय, अशी कुठलीही माहिती न देता हा जो वृक्षतोडीचा घाट घातलेला होता, ती बाब आम्ही माननीय लवादाच्या हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिली आणि ती बाब ग्राह्य धरत हरित लवादानं आत्ता तरी ही अंतरिम आदेश पास केलेला आहे. पण पाहिलं तर नाशिकच्या महापालिकांनी जे हरित लवादाकडे म्हणणं म्हटलं होतं त्यानुसार ते म्हटलं की आम्ही ठराविकच झाडं करू. परंतु आपण पाहिलं तर प्रत्यक्षात झाडांची जी संख्या होती, ते जे झाडं तोडण्यात येणार होते त्यांची संख्या जास्त आहे, परंतु आपण ती बाब हरित लवादाला पटवून दिली. आणि आता अंतरिम निर्णय काय हरित लवादाने दिलाय, कशा प्रकारे याला स्थगिती मिळते? आपल्या मार्फत मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेनं कुठलाही कांगावा न होऊ देता जून ते सप्टेंबरच्या दरम्यान सोकॉल्ड प्रक्रिया राबवून 1270 झाडांची कत्तल ऑलरेडी केलेली आहे. ती कत्तल करत असताना त्यांनी 17,000 काही झाडं लावण्याचं त्या ठिकाणी स्वतःच कबूल केलेलं आहे आणि ती झाडं लावल्याचा बनाव महापालिका करत आहे. ॲक्च्युली त्या ठिकाणी बाविस्कर म्हणून जे नाशिकचे कार्यकर्ते आहेत, जे या आंदोलनामध्ये खूप सक्रिय आहेत, त्यांच्या दिलेल्या माहितीनुसार असं आहे की तिथं अक्षरशः 1.5 झाडं त्यांनी कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन म्हणून लावल्याचं दिसून येतं आणि ती पण इतकी झाडं लावलेली नाही आहेत. त्यामुळं त्यांनी आज नाशिक आयुक्तांना स्वतः तुम्ही सदरचं कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशनचं ठिकाण व्हिजिट करा अशी विनंती केलेली आहे. अशा सर्व बाबी या ठिकाणी चालू आहेत आणि तरी पुढं अजून कत्तल झाडांची होणार आहे. त्यांनी 1800 झाडं तोडण्यासाठीचा प्रस्ताव तिथे दिलेला आहे, म्हणजे ट्री ऑफिसर समोर पेंडिंग आहे. त्याच्यासाठी ऑब्जेक्शन मागवताना जी नोटीस दिली, त्या नोटीसमध्ये किती झाडं तोडणार आहेत हे दिलेलं नाही आहे. कुठल्या प्रकारची, कुठल्या जातीची, किती दुर्मिळ किंवा काय त्यांचं पर्टिक्युलर्स आहेत हे दिलेलं नाही आहे. ते देणं अपेक्षित आहे कायद्याप्रमाणे. आणि अशा प्रकारे हजारो निवेदनं, ऑब्जेक्शन्स आल्यानंतरही कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा नाशिक महापालिका आयुक्त असं म्हणाल्या की 1-2 लोकांचा विरोध आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही आणि 1-2 झाडं झुडपं आम्हाला तोडायलाच लागतील, असं तर इतकं कॅलस स्टेटमेंट अशा सिनियर ब्युरोक्रॅटनं करणं योग्य नाही आहे. जे काय आहे ते त्यांनी एक्झॅक्ट माहिती सर्वांसमोर मांडली पाहिजे. आणि एवढं आपण माहितीच्या अधिकाराच्या जमान्यामध्ये असताना अचूक माहिती देण्याऐवजी तुम्ही दिशाभूल करून काहीतरी अशा पवित्र ठिकाणी करायला जाणार तर न्यायालयाच्या या बाबी लक्षात आल्या आणि न्यायालयानं तातडीने हे अंतरिम आदेश पारित केलेले आहे. तर दुसरं एक असं आहे, हरित लवादाने म्हटले की या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवण्यासाठी एक समिती गठीत करावी. ती समिती नक्की काय काम करणार आहे आणि या समितीमध्ये कोण कोण असणार? नाही, लवादानं यामध्ये एक तातडीचा अहवाल एक समिती गठीत करून मागितलेला आहे की एक्झॅक्ट स्टेटस काय आहे. त्याचं कारण सांगतो. आमच्याकडे देखील संपूर्ण माहिती नाही आहे, कारण संपूर्ण माहिती कोणाला द्यायची नाही हेच ब्युरोक्रॅटचं मुख्य काम त्या ठिकाणी आहे असं दिसतं. त्यांनी जर का संपूर्ण माहिती पब्लिश केली तर ती आम्हालाही आज दाखल करता आली असती. मग आम्ही ती बाब माननीय लवादाच्या निदर्शनास आणून दिली की एक्झॅक्टली काय करणार आहेत, कशासाठी करणार आहेत, त्याच्यासाठी काय स्टडी केला ही माहितीच नाही आहे कोणाला. ती माहिती जर का मिळाली मग लवादानं तो मुद्दा ग्राह्य धरून या ठिकाणी एक समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश केलेले आहे. नक्कीच आपण पाहिलं तर तुर्तास तरी आता तपोवनमधील जे वृक्षतोडे
ती तात्पुरतं हे थांबवण्याचे आदेश आता हरित लवादाने दिलेत आणि कुठल्याही एकही झाड तपोवनमधील हे आता तोडण्यात येणार नाहीये. हरित लवादाने आता त्या संदर्भात एक समिती सुद्धा गठीत केली आणि या संपूर्ण जे वृक्षतोडीबाबत आता ज्यांनी या संदर्भात याचिका दाखल केली ते श्रीराम पिगळे यांना सुद्धा या समितीमध्ये घेण्यात आले आणि त्यांना सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्याचं सुद्धा हरित लवादाने म्हटलं. त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका या संपूर्ण प्रकरणी आता पुढं काय निर्णय घेतं आणि या संपूर्ण प्रकरणी आता पर्यावरण प्रेमींनी सुद्धा आता आनंद व्यक्त केलाय. त्यामुळे आता तुर्तास तरी या जो हरित लवादाने निर्णय दिलाय त्यानुसार तपोवनमधील वृक्षतोड ही थांबवण्यात येणार आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे.